रेडी. वस्तू व सेवा कराच्या मासिक संकलनाचा आकडा गेल्या महिन्यात एप्रिल 2024 2,00,000 कोटी रुपयांच्या पुढे गेला. GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणून ओळखला जाणारा हा वस्तू सेवा कर जुलै 2017 पासून लागू झाला असला तरी 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात GST संकलनाचा आजवरचा उच्चांक दिसून आला. याचा आनंद आहेच, पण त्या आनंदाच्या भरात GST कर पद्धतीतील त्रुटी आणि अडचणी यांचा विसर कुणी पाडावा म्हटला तरी पडूच शकणार नाही, इतक्या या अडचणी आहेत. यापैकीच एक मोठी अडचण म्हणजे उत्पादकांना निविष्ठा कर रकमेचे समायोजन इनपुट टॅक्स क्रेडिट घेतेवेळी येणारी कालमर्यादेची समस्या. परिच्छेद एक देश एक कर पद्धती असा गाजावाजा करत GST प्रणाली लागू झाली. त्या एकतेच्या तत्वानुसार राज्यांचे आणि केंद्राचेही अनेक कर GSTमुळे रद्द झाले. वस्तूचे उत्पादन करण्याच्या प्रक्रियेत जितका कर भरला जाईल तितक्या कराची रक्कम ही तयार वस्तू बाजारात आणतेवेळी उत्पादकाला भराव्या लागणाऱ्या करातून वजा केली जाईल, अशी पद्धतही लागू झाली. हेच निविष्ठा कर रकमेचे समायोजन किंवा महाराष्ट्र राज्याच्या वाणिज्य परिभाषा कोशाप्रमाणे कर समंजन. जर हे कर समंजन केले नाही तर उत्पादकाला एकाच वस्तूच्या उत्पादनासाठी दोनदा कर भरावा लागल्यासारखे होईल. ते टाळण्याची खबरदारी GST लागू करतेवेळी घेणे आवश्यकच होते. परिच्छेद पण तरीही यात सुसूत्रता आलेली नाही, त्यामुळे समस्या कायम राहिली आहे. अनागोंदी कशी आहे हे स्पष्ट होण्यासाठी एक उदाहरण देतो. समजा एखाद्या उत्पादकाला दरमहा 1,00,000 रुपये कर भरावा लागतो आहे, पण त्याची उत्पादित वस्तू तयार करण्यासाठी त्याला कच्चा माल आदींवर 60,000 रुपयांचा GST आधीच भरावा लागला आहे. कर समंजनामुळे आता त्याला 40,000 रुपयेच GST 3B प्रपत्रासोबत जमा करायचे आहेत. पण समजा या उत्पादकाकडे त्या महिन्यात तेवढीही रोकड नाही, 10,000 रुपयेच त्याने सरकारकडे भरले आहेत, तर उर्वरित 30,000 रुपयांची नोंद या उत्पादकाकडून येणे बाकी ॲरियर्स म्हणून झाली पाहिजे. पण तसे होत नाही आणि इथपासून समस्या सुरू होते. मुळात GST पोर्टलचे सध्याचे जे स्वरूप आहे त्यात कर रकमेचा संपूर्ण भरणा केल्याशिवाय मासिक कर प्रपत्र भरलेच जात नाही. पैसे कमी म्हणून एखाद महिना या उत्पादकाने प्रपत्र भरले नाही, पण दुसऱ्या महिन्यातही त्याला जर आदल्या महिन्याप्रमाणेच आर्थिक चणचण असेल तर पुन्हा त्याही महिन्यात प्रपत्र नाही. याचा अर्थ पहिले देणे भरल्याशिवाय त्याला प्रपत्रच दाखल करता येत नाही. परिच्छेद पण निविष्ठा कर रकमेचे समायोजन मागण्यासाठीची कालमर्यादा दर वर्षाच्या 30 नोव्हेंबर रोजी संपते. तोवर जर एखादेही प्रपत्र या उत्पादकाने वेळेत दरमहा दाखल केलेले नसेल तर त्याला कर समंजन सरसकट नाकारले जाते. म्हणजे ज्या उत्पादकाने
कच्चा माल आदींसाठी 60,000 रुपयांचा कर आधीच भरलेला आहे आणि ज्याचे फक्त 30,000 रुपये भरणे बाकी आहे त्यालासुद्धा आता 1,00,000 रुपयांचे कर दायित्व आहे असे सरकारी यंत्रणा नियमानुसार गृहीत धरतात. परिच्छेद या विवेचनातून कर चुकवेगिरीची भलामण करण्याचा हेतू अर्थातच नाही आणि आर्थिक अडचणींपायी उत्पादक उद्योजकांनी अथवा कुणीही कर भरणा टाळत राहणे हे देखील योग्य नाहीच. पण विशेषतः लघु व मध्यम उद्योजकांना खऱ्याखुऱ्या अडचणी असू शकतात. कर भरण्यासाठी 1-2 महिने कंसात त्यातही नोव्हेंबर आधीच्या म्हणजे दिवाळीच्या आसपासच्या काळात या उद्योजकाचे सारेच देणेकरीही नंतर देतो म्हणत असल्यास विलंब होऊ शकतो. हे लक्षात घेऊन त्यांनी आधी भरलेल्या कराबाबतची जी कायदेशीर सवलत आहे ती तरी मिळायला हवी की नको. त्याऐवजी या उद्योजकांवर आधी भरलेला करसुद्धा पुन्हा भराच अशी सक्ती करणे हा कोणता न्याय. परिच्छेद त्यामुळेच सुधारणा आवश्यक आहे. ती केवळ कायद्यात किंवा नियमांमध्ये नव्हे तर GST पोर्टलच्या रचनेतही ही सुधारणा होणे अपेक्षित आहे. मासिक कराचा अंशतः भरणा या पोर्टलने स्वीकारावा एवढाच काय तो अपेक्षित बदल. करदात्याकडून येणे बाकी असलेल्या कराची रक्कम लगेच पुढल्या महिन्यात ठराविक व्याजासह करता येऊ शकते. ही सुधारणा झाली तर जितका कर प्रामाणिकपणे भरलेला आहे तितक्या कराचा परत भरणा करण्याचे मोठे गडांतर अनेकानेक लघु आणि मध्यम उद्योजकांच्या शिरावरून टळेल. एखाद्याने या रकमा महिनोन्महिने भरल्याच नाहीत असे असेल तर त्यावर दंडात्मक कारवाईचे मार्ग खुले असणारच आहेत. परिच्छेद या संदर्भात सध्याच्या कायद्यामध्ये तर विरोधाभास आहेच, पण कायद्याच्या पालनातही सरकारी विभागांकडूनच सोयीस्कर भूमिका घेतली जाते असेही व्यवहारात दिसू नये.